श्री स्वामी समर्थ. खूप वेळा काय होतं ना, आपण खूप सारी सेवा करतो, नामस्मरण करतो, बऱ्याच गोष्टी करत असतो. पण तरी सुद्धा आपले प्रॉब्लेम जे आहेत आपल्या आयुष्यामधले, आपल्या लाईफ मधले जे काही प्रॉब्लेम आहेत ते काही केल्या कमी होत नाही किंवा आपले अडथळे जे आहेत, अडचणी ज्या आहेत त्या वाढतच असतात. तर कुठेतरी प्रश्न पडतो, की असं का होतं? म्हणजे सगळं आपण कष्ट करतो, काम करतो, तरी सुद्धा ह्या अडचणी का येतात? त्यातनं काहीच मार्ग का नाही निघत? तर असा खूप वेळा प्रश्न पडतो आपल्याला, बरोबर? तर आज मी तुम्हाला अशीच एक साधना सांगणार आहे सोपी. स्वामींची ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही तुम्हाला अडचणी आहेत, अडथळे आहेत, ते तुम्ही स्वामींसोबत शेअर करू शकता. म्हणजे स्वामींची ही सेवा तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल. त्यासाठी तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तुमच्या दिवसभरात, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ना, तर ते तुम्ही प्रॉब्लेम सगळे एका अ, पानावरती लिहून काढा. तर काय होतं, आपण जेव्हा बोलतो, स्वामींसमोर बसतो आणि आपलं प्रॉब्लेम सांगायला लागतो ना, तर काय होतं माहिती का? अशा वेळी आपल्याला नेमकं जे जे सांगायचं असतं ना, आपण तेच विसरून जातो. आणि मग नंतर असं होतं, की अरे ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या स्वामींना सांगणं, ज्या गोष्टी अडचणीत आपल्याला स्वामींना सांगायच्या होत्या, तेच तेच नेमकं राहून गेलं. तर अशा वेळी काय करायचं ना, शांतपणे बसून तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना, ते तुम्ही एका पानावरती लिहून काढा आणि ते पान स्वामींसमोर ठेवायचंय. त्याच्या आधी स्वामींची विधिवत पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला मी मूर्तीची पूजा कशी करायची आहे तसंच ते सांगितलेलंच आहे. त्यानुसार स्वामींची व्यवस्थित अभिषेक वगैरे करून तुम्ही पूजा केल्यानंतर, फोटो असेल तर फोटोची पूजा करून फुलं, हार अर्पण केल्यानंतर धूप-दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जे प्रॉब्लेम तुमचे ज्या पेजवरती लिहून काढले आहेत, तर ते पान, ते पेज स्वामींसमोर ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचंय, एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आणि ते ताजं पाणी स्वामींसमोर ठेवायचंय किंवा तुम्ही जिथे उपासना करायला बसता स्वामींसमोर तिथं घ्यायचं आहे ते. आणि एक अगरबत्ती तुम्ही लावायची आहे. तुमची पूर्ण सेवा होईपर्यंत ती अगरबत्ती चालू राहायला हवी. तर अशा पद्धतीने तुम्ही ती अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्ही जे पाणी घेतलंय त्याच्यावरती हात ठेवायचा आणि 21 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. त्या पानावर हात ठेवून 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. ते पाणी तुम्ही पूर्ण घरामध्ये थोडं-थोडं शिंपडायचंय आणि उरलेलं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करायचं. घरातल्यांना सुद्धा द्यायचं आणि तुम्ही सुद्धा प्राशन करू शकता. आणि जो अंगारा आहे, तर ज्या अगरबत्तीचा अंगारा पडला आहे, तो स्वामींच्या चरणाला लावून तुम्ही तुमच्या कपाळी लावायचा आहे. घरातल्या सगळ्यांना लावला तरी चालेल. तर ही जी सेवा आहे तुम्हाला रोज करायची आहे 21 दिवस. त्या 21 दिवसामध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाहीये. मग अशा पद्धतीने खंड न पडावा यासाठी तुमची जी काही मासिक पाळीची तारीख आहे, तर ती सुद्धा आधी बघून ठेवा. तुमची मासिक पाळी येऊन गेल्यानंतर तुम्ही ही सेवा चालू करा. म्हणजे मध्येच तुमचे या सेवेमध्ये खंड पडणार नाही. कारण तुम्हाला ही जी सेवा आहे ती कंटिन्यू 21 दिवस रोज करायची आहे. त्यासाठी तुमची पाळी येऊन गेल्यानंतर तुम्ही मग 5व्या, 6व्या दिवसापासून ही सेवा सुरू केली तरीही चालेल. आणि मग असं तुम्ही 21 दिवस ही सेवा व्यवस्थितरित्या पूर्ण करायची आहे. त्याच्यासोबतच तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ जप सुद्धा करू शकता आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं रोज अ, अध्याय 3 अध्याय तरी तुम्ही रोज वाचावेत. नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण 3 अध्याय रोज वाचतोच. तर ते सुद्धा चालू ठेवायचं आहे त्याच्यासोबत. पण ही जी 11 वेळा किंवा 21 वेळा जी तारक मंत्राची सेवा आहे, तर ती तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हळू-हळू जाणवायला लागेल, की तुमच्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या पॉझिटिव्ह झाल्यात. म्हणजे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल, की थोडी तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी यायला लागली आहे. तुमच्या जे काही अडथळे आहेत, अडचणी आहेत त्याच्यातनं तुम्हाला मार्ग सापडायला लागला आहे. तर बघा, कुठलीही गोष्ट म्हणजे असं नाहीये, की तुम्हाला चला लगेच रिझल्ट मिळाला असं नाहीये. पण तुमच्या जे प्रॉब्लेम आहेत किंवा जे अडचणी आहेत ना तुमच्या, त्याच्यासाठी स्वामी तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दाखवतात आणि मग त्या मार्गावरती चालण्याचं काम हे आपलं असतं. तर बघा, श्रद्धेने आणि विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा केली तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि स्वामी नक्कीच तुम्हाला त्याचं फळ सुद्धा देतात.
आणि या सगळ्या सोबतच आपली कर्म सुद्धा चांगली असायला हवी. तुमचं कर्म खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती देवदेव केलं पण तुमचं कर्म जर चुकत असेल तर मग त्या तुमच्या देवपूजेला काहीच अर्थ राहत नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टींसोबत उत्तम कर्मात राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी या पॉझिटिव्ह मध्ये चेंज होतात. तुमचे सगळे जे अडथळे आहेत ते नक्कीच दूर होतात. उशीर लागेल, वेळ लागेल, पण नक्कीच एक ना एक दिवस तुमच्या सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. स्वामी पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.